नियोजन घेतो ना आता सद्गुरु सेवागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त आज मानाचा झेंडा मिरवणुकीने या ठिकाणी यात्रास्थळावरती आता आगमन झालेलं आहे। आता पूजन झालेलं या ठिकाणी, भूमिपूजन झालं, ध्वजपूजन झालं या ठिकाणी। आज पासून ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त इथून पुढे 11 दिवस आजपासून भव्य दिवस या ठिकाणी जनावरांची जंगी यात्रा, कुस्त्या, बैलगाड्या शर्यती, रथोत्सव, व्हॉलीबॉल सामने, कबड्डी स्पर्धा, कृषी प्रदर्शन अशा वेगवेगळ्या या ठिकाणी इव्हेंट आपण या 11 दिवसामध्ये साजरे करणार आहोत। या संपूर्ण यात्रेची शुभारंभ गेल्या 4 दिवसापासून झालेला आहे तसा नियमाप्रमाणे, कारण 4 दिवस या ठिकाणी डेनेट क्रिकेट सामने झालेले आहेत। आजपासून या ठिकाणी व्हॉलीबॉल सामने चालू होणार आहेत, कारण पंजाब, हरियाणा, दिल्ली, मालेगाव आपल्या महाराष्ट्रातील नामवंत संघ असे या ठिकाणी दाखल झालेले आहेत कालच। त्यानिमित्तानं आज ध्वजपूजन करून या यात्रेचा शुभारंभ झालेला आहे। या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना मी आपण कुठल्याही प्रकारची या यात्रेमध्ये कमतरता ठेवलेली नाही। भाविकांची या ठिकाणी योग्य ती सुविधा केलेली आहे। देवस्थान ट्रस्ट, शासन यांच्यामार्फत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना संपूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत। या ठिकाणी मी जे काय या वर्षभर या ठिकाणी भाविक सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवरती येत होते, मनातल्या मनोकामना भरून नतमस्तक होऊन आणि त्यांची पूर्तता म्हणून आपण या रथाची वाट बघत असतो। रथपूजन या ठिकाणी यंदा आपले चेअरमन साहेब सांगतील, या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यानिमित्ताने या ठिकाणी यात्रेकरता या ठिकाणी सर्व येणारे श्रद्धाळू भाविकवृंद, मी या सर्वांना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून आपण या ठिकाणी यात्रेकरता 11 दिवसामध्ये येऊन आपल्या मनोगत या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये साजरे घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण होतेल्या अशी या ठिकाणी नक्कीच यात्रेमध्ये सुविधा दिलेली आपल्याला। येणार यात्रेला मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून दीर्घायुष्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य लाभो असा आशीर्वाद देतो। आणि या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या संपूर्ण भवदुःख म्हणजे पाप, ताप, दुःख, दैन्य, दारिद्र्य, व्यथा, संकट, वाईट विचार, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, बौद्धिक त्रास, जीवविकृत सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या या पुण्यभूमीत दरवर्षी जी यात्रा असते त्या यात्रेच्या निमित्ताने आज सुरुवात झालेली आणि संपूर्ण सातारा भागातील पंचक्रोशीतले आणि सर्व या परिसरातले भाविक भक्त इथे येतात। त्याचप्रमाणे मी पण दरवर्षी या यात्रेच्या निमित्ताने इथं भेट देतो आणि ही बहुतेक ठिकाणी जी यात्रा असते या ठिकाणी फक्त देवधर्म किंवा अशाच प्रकारची चालली जातात। यात ही यात्रा नेहमी वेगळी, कारण इथं चांगले उपक्रम इथं घेतले जातात। शेतीच्या प्रदर्शनाच्या असतील, कुस्त्या असतील, बैल बाजार असेल किंवा हे शेतकऱ्यांचे उपयुक्त असते या दृष्टीने ही यात्रा घडवली जाते आणि तिथे चांगल्या प्रकारच्या या सातारा भूमीत यात्रा होते, त्याची आज महाराजांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे। गुरु समाधीधन सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ होत असलेला हा यात्रा उत्सव वर्ष 78वे। खरं तर अखिल महाराष्ट्राचं एक श्रद्धेचं ठिकाण, गोरगरिबांचं एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून ज्या दैवताची ख्याती आहे ते समाधीधन सद्गुरू सेवागिरी महाराज। आणि या यात्रा उत्सवाची आमच्या परंपरेनुसार या मानाच्या झेंडा मिरवणुकीने सुरुवात होत असते। त्याच सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये, सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये, विविध आपल्या गावामध्ये असणाऱ्या शाळा, सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये, मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही संपन्न होत आहे। मी सर्व यात्रेकरूंना, सर्व भाविकांना एकच आवाहन करतो की श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं या यात्रेची जय्यत तयारी आम्ही केलेली आहे।
कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी आमच्याकडून राहणार नाही. सर्व यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. सर्वांना एकच विनंती असेल, येणाऱ्या 18 तारखेला प्रमुख दिवस म्हणजे समाधीधन सद्गुरुनाथ सेवागिरी बाबांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे. या दिवशी आपण दर्शनाकरता या पुसेगावमध्ये उपस्थित राहून आपली वारी या ठिकाणी रुजू करावी, एवढीच विनंती रामकृष्ण हरी.